काय झाली आणि त्याच्यामध्ये काय झालं, कशाची बैठक? आज रेस्ट हाऊस येथे नांदेड उत्तर विधानसभेचे सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी, सर्व पदाधिकारी, बूथप्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख यांच्या सर्वांच्या वतीनं एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला कुणीही स्टेजवर नेता नसून आलेले सर्व कार्यकर्तेच नेते होते आणि या सर्वांची मागणी मागील कित्येक दिवसापासून अशी चालू होती. माझ्या संपर्कातले काही मला प्रवीण भाऊच्या संपर्कातील प्रवीण भाऊला किंवा इतर नेत्यांना सगळेजण म्हणत होते की नांदेड उत्तर विधानसभा ही भारतीय जनता पार्टीला सोडण्यासाठी सर्वांनी मिळून एकजुटीने प्रयत्न केले. त्या संदर्भातली ही बैठक होती. आज आमची बैठक जवळपास इथं 2-2.5 तास चालली. प्रत्येकाच्या मनातल्या भावना एकच होत्या की जर इथं संघटनाची बांधणी आहे, सर्व कार्यकर्त्यांची फळी आहे, तर ही विधानसभा महानगरची असल्यामुळे जिल्ह्यातल्या महानगरला काय महत्त्व असतं आपल्या सर्वांना माहीत आहे. महानगरमधली सीट ही भारतीय जनता पार्टीला असली पाहिजे यासाठी सोडून घेण्यासाठीची बैठक. मीटिंग चालू होती, मीटिंग दरम्यान जी मारामारी झाली ती कशामुळे झाली? मीटिंग दरम्यान कुठलीही प्रकारची मारामारी झाली नाही. एक व्यक्ती एका व्यक्तीला फेवर करत होता, त्याला दुसऱ्यांनी करू नका असं सांगितलं. ते दोन्ही कार्यकर्ते होते, दोन्ही 5 मिनिटात शांत बसले. कुठल्याही प्रकारची कोणतीही हाणामारी किंवा काही वादावादी झाली नाही. महाविकास आघाडीसोबत तुमचे संपर्क सुरू आहे म्हणून असं चर्चा रुमर सुरू आहे, काय करू द्या, संपर्क करत ते चर्चा करत असतील तर करतील. जर मी भारतीय जनता पार्टीच्याच शिष्टमंडळासोबत आहे आणि भारतीय जनता पार्टीलाच मागत तिकट फिरत आहे, जर मी कुठं संपर्कात असलो असतो तर या भारतीय जनता पार्टीच्या टीममध्ये नसलो असतो. पण तुमचे मित्रपक्षाचे शिंदेगडाचे आमदार बालाजी कल्याणकर उत्तरचं प्रतिनिधित्व करतात, त्यांचं काम समाधानकारक नाही का, तुम्ही दावा केला आहे? बिलकुल नाही आहे. त्यांनी आमच्यासोबत कुठंच संपर्क केलेला नाही आहे. आम्हाला कुठेही विश्वासात घेत नाही आहेत. आम्हाला विचारून कुठलाही विकास निधी टाकत नाही आहेत. टाकलेल्या विकास निधीला मागील 5 वर्षात आपण सर्व प्रसारमाध्यमांनी बघितलेलं आहे. कुठल्याही उद्घाटनाला बोलवत सुद्धा नाही आणि आमच्या नेत्यांचे फोटोसुद्धा त्यांच्या बॅनरवर नसतात. याचा अर्थ ते आम्हाला विश्वासात घेतच नाही. आणि त्यांच्या उमेदवारावर तुमचा विरोध असणार आहे? 100% असणार. त्यांना उमेदवारी वैयक्तिक विरोध आमचा त्यांना नसणार. आमची मागणी असणार भारतीय जनता पार्टीला सोडा. त्यांना तिकीट मिळालं तुम्ही काम करणार का? नंतर विचार करू त्याचा. पण आज तर आम्ही आमची भूमिका भारतीय जनता पार्टीची बांधणी चांगली असल्यामुळे ही विधानसभा भारतीय जनता पार्टीला सुटलीच पाहिजे अशी आमची ठाम भूमिका. दिल्ली बातमी.